हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज रमाई जयंती के अवसर पर मंगरुड़पीर पोटीफाटा में भीम गीत प्रबोधन का कार्यक्रम आयोजित किया है। तो उसमें नागपुर की प्रसिद्ध गायिका अंजलि दीदी भारती आने वाले हैं। तो उनका स्वागत करने के लिए हमें कुछ साड़ी और शॉल वगैरह लेना था, तो इसके लिए अभी हम शॉप में आए हैं और अभी हम कुछ साड़ियाँ और शॉल वगैरह ले रहे हैं। जो भी वहाँ पे प्रमुख पाहुने वगैरह आने वाले हैं उनका हम शॉल और साड़ी देके स्वागत करने वाले हैं। तो अभी अंजलि दीदी मंगरुड़पीर में आ गए हैं और आए बराबर मैंने उनका स्वागत कर लिया है। अभी वो रेस्ट कर रहे हैं और अभी इवनिंग के प्रोग्राम के लिए वो रेडी होके आ रहे हैं। तो अभी अंजलि दीदी यहाँ पे आ गए हैं और देखिए यहाँ पे लोगों की कितनी भीड़ है उनका स्वागत करने के लिए। तो अभी अंजलि दीदी स्टेज पे आ गए हैं और उनका स्वागत करने के लिए मैं ही आई हूँ। मैंने साड़ी और पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत किया। मुझे बहुत ही अच्छा लगा अंजलि दीदी का स्वागत करके। मैंने हमारी प्रेरणा समाज सेवी फाउंडेशन की तरफ से अंजलि दीदी का साड़ी और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया है। उन्हें बहुत ही पसंद आई साड़ी और वो बोल रहे हैं कि मैंने मुंबई से लाई है साड़ी, बट मैंने मुंबई से नहीं ली थी। बहुत ही अच्छा लगा मुझे उनका स्वागत करके। फर्स्ट टाइम मैं उनसे मिली हूँ। उसके बाद मैंने हमारी संस्था की तरफ से पुष्पा दीदी खंडारे का भी स्वागत किया है साड़ी और पुष्पगुच्छ देके। मुझे बहुत अच्छा लगा उनका भी स्वागत करके। तो अभी भीम गीत का प्रोग्राम चालू हो रहा है, तो देखिए आप भी। अभी आयोजित केलेला आहे। प्रत्येक वेळा आम्ही वंदनगीत गाते। सर्वप्रथम बुद्धाला स्मरण करून, भीमाला स्मरण करून, सर्व महापुरुषांना। पण मला असं वाटते प्रत्येकाला असं वाटते आणि वाटते असं नाही, हकीकत आहे की म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते। मग ती आई असो, मैत्रीण असो, बहीण असो, पत्नी असो, कोणत्याही रूपामध्ये। पण हा एक आग्रह वेगळा म्हणून म्हणते कि छूट जाते थे रिश्ते नाते, टूट जाते थे जातिवाद, छूट जाते थे रिश्ते नाते, टूट जाती थी मोह माया। उन जातिवाद के दंगों पर से चित्तों के सर पर से उठ जाता था साया। 3 जजों ने स्टडी करके कायदा मेरे बाप का ध्यान में लिया। ना राम ने किया ना रहीम ने किया, उस अयोध्या का फैसला मेरे भीमराज के संविधान। कारण रमाई जयंती आहे, रमाई झाली पाहिजे। आता हे लय झालं, कारण वेळेचं भान ठेवा लागेल आपल्याला। हा, रमाई गातो मी आता, काही प्रॉब्लेम नाही। गावखेड्यामध्ये आहे आणि पोलीस प्रशासन आपल्याला सपोर्ट करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका। कारण आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहोत, आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे लोक नाही, आम्ही कायदा पाळणारे आहोत, बरोबर की नाही? आम्ही कायदा नाही पाळू तर लोक कसे पाळतील? आम्ही कायदा पाळला पाहिजे। एक शांतपणे मी एक रमाई सादर करणार आहोत माझ्या माय माऊल्यासाठी। देव
माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है। 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में, ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है। मेरे माँ से पूछा। सुख तुला मी देऊ न शकलो, सुख तुला मी देऊ न शकलो, असवे काढू नको रमा, सोडून जाऊ रक्तमाला भगत यांच्याकडे 100 रुपयाची भेट आली. सोडून जाऊ भगत यांच्याकडून 100 रुपयाने खूप खूप धन्यवाद. सध्या प्रेमकुमार इंगोले यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. भीमशक्ती मित्रमंडळ मंगळूर शेखर वानखडे टायगर निवड अजय वानखडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. सोडून जाऊ छाया फडतानाचे 200 रुपये, शशिकांत भुतानाचे 100 रुपये. मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. सोडून जाऊ आशा होती
सुजाता कांबळे यांच्याकडून सप्रेम भेट आलेला आहे. प्रियांशी मेरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे. दावीन मत दावीन मत दादा मला म्हणा 12 वाजेपर्यंत परमिशन आहे की नाही? मीना कांबळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये खूप खूप धन्यवाद. मुशी मानकर यांच्याकडून आले 100 रुपये. माँ कैसी होती है? ज्यांना मायबाप आहे त्यांना माहित नाही मायबाप म्हणजे काय. ज्यांना मायबाप आहे त्यांना माहित नाही मायबाप म्हणजे काय. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा. शोभाबाई मनोरे यांच्याकडून 100 रुपये खूप खूप धन्यवाद. दावीन म्हणजे काय. ज्यांना माय नाही त्यांना विचारा माय म्हणजे काय. प्रत्येक माऊलीत बघतो मी माझी आई दिसते मला, पण कोणीही माऊलीत मात्र मला रमाई दिसत नाही. जर आज रमाई नसती तर बाबासाहेब घडूच शकले नसते. बाबासाहेबांच्या मागे सावलीसारखी उभी राहिली म्हणून आज बाबासाहेब आमच्यासाठी एवढं काही करू शकले. किती मोठा त्याग त्या माऊलीचा. बाबासाहेब विदेशात असताना गंगाधर मेला तरी रमाई पत्र लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत. काय जगी तरी लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. किती मोठा त्याग त्या माऊलीचा विचार करा तुम्ही. बाबासाहेब विदेशात असताना माता रमाईच्या घरी 4 दिवस लेकरं उपाशी. रमाई विचार करते मी उपाशी राहू शकतो. हंसराज भूषण यांच्याकडून 100 रुपये आले. मी उपाशी राहू शकतो, माझ्या लेकरांना कसं उपाशी ठेवू. म्हणून शेजारच्या बाया एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातात. त्या बायाला विचारते तुम्ही कुठं जाता ग. तर त्या बाया म्हणते आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो. मी येऊ का ग. 4 दिवस झाले माझे लेकरं उपाशी आहेत. ते बोलतात हो चल ना. पण रमाई विचार करते जर दिवसा गेली तर माझ्या साहेबांची बेइज्जती होईल, मी रात्री गेली तर चालेल. म्हणून ते म्हणते मी रात्रीला आली तर चालेल का ग. ते बोलते हो चल. रात्रीला जाते, डोक्यावर पदर घेते आणि एका साईडला जाऊन उभी राहते. त्या कंपनीचा मालक एक मोमेडन समाजाचा तिच्याकडे बघते आणि तिला बोलते की औरत तो अच्छे घर की दिखती है. आवडतात प्रकाश आंबेडकर. साहेबांनी आम्हाला साथ दिला, एवढा आम्हाला वेळ दिला म्हणून खूप काही झालं. आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे लोक नाही, आम्ही कायद्यामध्ये राहणारे लोक आहोत. एवढा टाइम दिला ते खूप झालं. फक्त हे एक मुकरा सादर करतो आणि बंद करतो. अरे बिनसुरियाचा प्रकाश दिसतो मला ग बाई आवडतात प्रकाश. शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर. शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर. शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर. शिवाजी महाराज जपले डोक्यात आंबेडकर.
अरे भीमाची वाघिणी आहे तो फ्रेंड्स, आपको आज का भीम गीत का प्रोग्राम कैसा लगा वो आप मुझे प्लीज़ कमेंट करके ज़रूर बताइए। और आपको मेरा आज का वीडियो भी कैसा लगा वो भी आप मुझे कमेंट करके ज़रूर बताइए। और आपको अगर मेरा वीडियो पसंद आता है तो प्लीज़ मेरे वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब और शेयर ज़रूर करें। थैंक्स फॉर वॉचिंग माई वीडियो। बाय बाय, टेक केयर। मिलते हैं मेरे अगले वीडियो में, तब तक के लिए बाय।